महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी अमेरिकेत जाऊन डोनाल्ड ट्रम्पला न्याय मागायचा का? शेतकऱ्यांनी करायचं काय? तर आम्हाला झाडं लावायची माहित आहेत आणि झाडं पाडायचंही आम्हाला माहिती आहे. कारण एका दाण्याचे 1000 दाणे करणाऱ्या शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेल्या अवलादी आम्ही आहेत. आम्ही काय 2 नंबर धंद्यावाल्याच्या पोटी जन्माला आलो नाही. तर तुमच्या बुडाखाली जाळ कसा काढायचा हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे यांनी आम्हाला तहसीलदाराची सही पाहिजे. तहसीलदार नाही तर माझी 2 मुली बेमार आहेत. त्याची सही असल्याशिवाय मला 20,000 रुपये भरला तर नाही आले तर 20,000 भरला. हे भरायचे कसे? विविध मागण्यासाठी आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेने चक्क सेनगाव तहसील कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं आहे. आपण बघू शकता इथं क्रांतिकारी संघटनेचे कार्यकर्ते तसेच शेतकरी सुद्धा मोठ्या संख्येने आलेले आहेत. शेतकऱ्यांच्या गोठ्याचे पैसे असो, शेतकऱ्याच्या सिंचन विहिरीचे पैसे असो, तसेच शासनाने जे आता अतिवृष्टीसाठी शेतकऱ्यांना जी मदत दिली आहे ते मदतीचे पैसे कुठेतरी शेतकऱ्यांच्या खात्यावर पडले नसल्याने शेतकरी संघटना क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आक्रमक झालेले आहेत आणि आज सेनगावच्या तहसील कार्यालयावर त्यांनी ठिय्या आंदोलन केलं आहे. एकीकडे जर बघितलं तर शेतकरी मोठ्या प्रमाणात आज अतिवृष्टीने परेशान असताना आज त्यांना चक्क आपल्या अनुदानासाठी तहसील कार्यालयावर आंदोलन करण्याची वेळ येत आहेत. याच विषयावर बोलण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरके माझ्यासोबत आहेत. साहेब, आज आंदोलन करता नेमकी कशासाठी आंदोलन, काय सरकारकडे मागणी आहे तुमची? मुळातच मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास 80 ते 90% पाऊस झाला अशी खुद महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिलेली आहे. आमचे सोयाबीन गेलं, कापूस गेलं, तुरी गेल्या, आमचे पिकं गेले, माती गेली, आमचे जनावरं गेले, आमचे शेतकरी वाहून गेले. आणि या सरकारनं 31,628 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी पॅकेजही घोषित केलं. त्यामध्ये 18,500 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादित शेतकऱ्यांना मदत देऊ म्हणून सांगितलं. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000, 3,000, कोणाला 4,000, 5,000 अशीच तुटपुंजी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर आली. म्हणजे सांगायचे 18,500 आणि द्यायचे 2,000, 3,000. उर्वरित पैसे जे काही तुम्ही घोषणा केल्या तिथून ते घोषणा केलेले पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर तुम्ही टाकलं पाहिजे. या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो. परंतु आज आम्ही या ठिकाणी आलो. 8 दिवस झाले या तहसील प्रशासनाला आम्ही निवेदन दिलं. परंतु या तहसील प्रशासनानं शेतकऱ्याची किंमत अगदी मातीमोल केलेली आहे. शेतकऱ्यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवलेली आहे. आम्ही सांगितलं तहसीलदार महोदयाच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन देणार आहोत. आम्ही कुठल्या प्रकारच्या लाठ्या घेऊन आलो नाही, काठ्या घेऊन आलो नाही, दगड घेऊन आलो नाही, बांबगोळा घेऊन आलो नाही, तलवारी घेऊन आलो नाही. शेतकरी उघड्या हाताने या ठिकाणी आलेला आहे, निवेदन घेऊन आलेलो. परंतु इथल्या तहसील प्रशासनानं रस्त्यावर बसवण्याचं काम इथल्या शेतकऱ्यांना केलेलं आहे. जे तहसीलदार आहेत त्यांचं कार्यालय बंद आहे, नेमकं कुठे गेले, तुम्हाला काय सांगण्यात आलं त्यांच्याकडून? मला सांगा ना तुम्ही. जर आम्ही निवेदन देऊन जर इथं येत असतील, निवेदन त्यांना माहित आहे, शेतकरी त्यांच्या महत्वाच्या प्रश्नासाठी येत आहेत. 18,500 रुपयाचं अनुदान मिळावं म्हणून येत आहे. सिंचन विहिरीचे गोठ्याचे पैसे रखडलेले त्याच्यासाठी येत आहे. घरकुलाचे रखडलेले पैसे त्याच्यासाठी येत आहे. हमी भाव केंद्र चालू केलं पाहिजे त्याच्यासाठी शेतकरी येत आहेत. सौर ऊर्जेच्या प्लेटसाठी जे काही शेतकऱ्याकडून पैशाची आर्थिक लूट आहे त्याच्यासाठी जर शेतकरी इथं येत असतील आणि त्याचं निवेदन जर तुम्हाला 8 दिवसापूर्वी दिल्या जात असेल आणि तुम्ही जर कॅबिन उघडली नसाल आणि इथं जर कोणी तहसील प्रशासनाचं नसेल तर मग शेतकऱ्यांनी जायचं कुठं? महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी अमेरिकेत जाऊन डोनाल्ड ट्रम्पला न्याय मागायचा का? शेतकऱ्यांनी करायचं काय? जर शेतकऱ्यांना असंच गृहीत धरण्याचं काम करत असेल तर आम्हाला झाडं लावायची माहित आहेत आणि झाडं पाडायचंही आम्हाला माहिती आहे. कारण एका दाण्याचे 1000 दाणे करणाऱ्या शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेल्या अवलादी आम्ही आहेत. आम्ही काय 2 नंबर धंद्यावाल्याच्या पोटी जन्माला आलो नाहीत. म्हणून यांनी जर आम्हाला इथं अशी वागणूक जर दिली असेल तर या वागणुकीचे विचारणा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला, मंत्र्याला जाऊन पण विचारण्याची धमक आणि कुवक आमच्या शेतकऱ्याच्या पोरामध्ये आहे. म्हणून यांनी जर अशी वागणूक देत असतील आणि शेतकऱ्यांना जर न्याय देण्याचं काम करत नसतील तर किती दिवस असू द्या, उद्याचा दिवस असू द्या. आज जर तहसीलदार महोदय येत नसतील, दिवसभर थांबू, रात्रभर इथं आंदोलन ठिय्या देऊ. परंतु शेतकरी तहसीलदार महोदयांना भेटल्याशिवाय आणि शेतकऱ्यांच्या मागण्या या ठिकाणावर तहसीलदार महोदयाच्या मार्फत पूर्ण केल्याशिवाय आम्ही या ठिकाणाहून जागा सोडणार. जे तहसीलदार आहेत ते काही शासकीय कामानिमित्त बाहेर गेले असतील, त्यांच्या जागी जर दुसरा अधिकारी इथं जर आला तर तुमचं आंदोलन मागे घेणार का, असं सुरू राहणार? नाही, बिलकुल तुम्ही बोलवा ना. तहसीलदार साहेब नसतील तर नायब तहसीलदार साहेब बोलवा. या ठिकाणी आमच्या जे काही आमचं पोट दुखायलं पण आम्हाला डोसक्याच्या गोळ्या देऊ नका. आमच्या शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या संदर्भातले अधिकारी बोलवा. आम्हाला आमच्या मागण्या मानण्याशी मतलब आहे. 18,500 प्रमाणे आमचं जे काही अनुदान आहे ते टाका. 10,000 रुपये तुम्ही आमच्या रब्बीला पेरायला देतो म्हणले होते. आज आमच्या हरभरे गहू पेरायचे आहेत. आम्ही कुठून आणायचं खतबी? आमच्या मायच्या अंगावर पहिलेच मंगळसूत्र राहिलं, ते मोडायचं का आम्ही? सोनं नाणं आम्हाला करणं होत नाही. सोयाबीन 2 पोते 3 पोते होते. आमच्या मागण्याच्या संदर्भातले जे काही अधिकारी असतील त्यांनी आमच्या मागण्या मान्य कराव्या.
आम्हाला कोणतेही अधिकारी चालेल. आपण जर पाहिलं तर शेतकरी मोठ्या संकटात असताना शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी जर इथं तहसील कार्यालयात येत असले इथले अधिकारी हजर राहत नसतील तर ही एक शोकांती का म्हणावी लागेल. आपल्यासोबत अजून एक शेतकरी आहे. दादा आज आंदोलन करत आहात, ठिय्या आंदोलन करत आहात, काय परिस्थिती आहे इथली शेतकऱ्याची आणि काय शासनाकडे मागणी आहे तुमची? मुळातच या सरकारने जो GR काढून मोठी प्रेस घेऊन शेतकऱ्यांना 18,500 रुपयाप्रमाणे 3 हेक्टर मदत देतो असे जाहीर केलं. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर 5-5, 2-2 हजार रुपये टाकून इथल्या शेतकऱ्यांची बोळवण करण्याचं काम या इथल्या सरकारने केलेलं आहे. आणि हे सरकार इथली या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बिहारच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी प्रचार करतात. लाज वाटली पाहिजे या मुख्यमंत्र्याला आणि इथल्या प्रशासनाला. शेतकऱ्याच्या हातावर तुरी देता का? अरे तुम्हाला आज नगरपंचायत आणि यांच्या इलेक्शन मध्ये गुंतलेत. अहो इथला शेतकरी देशोधडीला लागलाय, इथला शेतकरी मरणाच्या दारात आहेत. शेतकरी भिकेला लागला असताना जर तुम्हाला नगरपंचायत आणि नगर परिषद जर निवडणूक आठवत असतील तर धिक्कार करतो आम्ही अशा मुख्यमंत्र्याचा. आणि यांना सांगतोय की आम्हाला हे बघा, आम्ही आंदोलन करणार आहेत. आम्ही शेतकऱ्याची अवलाद आहेत. आम्हाला माहिती आहे तुमच्या बुडाखाली जाळ कसा काढायचा ते. आम्ही एका दाण्याचे 1000 दाणे करणारे इमानदार मायबापाच्या पोटी जन्म घेतला, कोणा भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्याच्या पोटी जन्म घेतला नाही. इथं जर आम्ही 10 जण बसू शकतो तर तुमच्या बुडाखाली जाळ कसा काढायचा हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे यांनी आम्हाला, आणि खऱ्या अर्थानं तहसीलदाराचं काम होतं या ठिकाणी कॅबिन उघडायचं, पण शेतकऱ्यांना तुम्ही रस्त्यावर बसवता. अरे कुठली तुमची नीती आहे? तुम्ही आज अधिकार विसरून गेलेत. सर्व काही तुम्ही पैशाचा खेळ लावलायत. त्यामुळे आम्ही जोपर्यंत इथं ज्या अतिवृष्टीचं अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर पडणार नाही आणि जोपर्यंत ज्या तलाठ्यांनी, ज्या महसूल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला फसवण्याचं काम केलं, जोपर्यंत ते इथे येणार नाहीत तोपर्यंत उठणार नाही. आणि वेळ आली तर आम्ही वरी जाऊन उड्याही खायला मागं पुढे पाहणार नाहीत. एवढं मात्र लक्षात त्यांनी ठेवावं. मला नाही का तहसीलदाराची सही पाहिजे. तहसीलदार नाही तर माझी 2 मुली बेमार आहेत. त्याची सही असल्याशिवाय मला 20,000 रुपये भरला तर नाही आले तर 20,000 भरला. हे भरायचे कसे? गहू खायला नाही घरात, करायचं काय? हे नाही आले नाहीत आता मग पैसे कोण भरणार आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर जे रुग्णालयात जे रुग्ण जातात त्यांना कुठेतरी शासनाकडून जो निधी मिळतो, दिला जातो, त्याच्यासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक असतं. मात्र कुठेतरी तहसीलदार नसल्याने हे लाभार्थ्याची हेळसांड होत आहे. आपण पाहू शकता की हे जे लाभार्थी आहेत त्यांच्या 2 मुली दवाखान्यामध्ये भरती आहेत आणि काही त्याच्यावर उपचार सुरू असून ते आज चक्क तहसीलदार यांच्या सहीसाठी इथे येऊन थांबलेले आहेत. मात्र कुठेतरी तहसील कार्यालय बंद असल्यामुळे शेतकरी असो किंवा सर्वसामान्याची सुद्धा हेळसांड होत आहे. अतिवृष्टीसाठी शासनाने एवढं मोठं पॅकेज जाहीर केलं असलं तरी अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान न मिळाल्यामुळे क्रांतिकारी शेतकरी संघटना असो या शेतकरी असो आक्रमक झालेले आहेत. आणि शेनगावच्या तहसील कार्यालयावर जोपर्यंत इथे तहसीलदार येत नाहीत आणि आमच्या मागण्या मान्य करत नाहीत तोपर्यंत आम्ही ठिय्या आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. आता सरकार या शेतकऱ्यांच्या मागण्याकडे तात्काळ पूर्ण करते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. फारुख शेख, लोकमत डिजिटल, हिंगोली.